हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 14 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये धोंडी अण्णाने अवनी आणि राजाच्या लग्नासाठी जी रिसेप्शनची पार्टी दिली आहे ती पार्टी सुरू झाली आहे आणि संपूर्ण दांगट कुटुंबाचं रूपडच पालटलं आहे. आपले धोंडी अण्णा हे एकदम सुटा बुटात गॉगल लावून तयार झालेत आणि मग स्टेजवर धोंडी अण्णा, यशादा, पान्या, धन्या या चौघांनी मिळून चांगलाच राडा घातला, डान्स करताय, आनंद साजरा करताय. आणि इकडे अवनीला कळलंय की तिचा गैरसमज झाला होता की हे लग्न खोटं आहे. राजाबरोबर तिचं खरं लग्न झालंय आणि ती आहे मिसेस धनराज दांगट. त्यामुळे अवनीने चक्क राजाच्या घरी यायला नकार दिलाय. मी तुझी बायको नाहीये, मी तुझ्या घरी येणार नाही असं तिने राजाला ठणकावून सांगितलंय. आणि इकडे अवनी आणि राजाच्या लग्नाच्या रिसेप्शनला सुरुवात झाली आहे. पाहुणे मंडळी जमली आहेत. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा अवनीला घेऊन एका हॉटेलवर येतो आणि म्हणतो, चला पोटात खूप मोठा खड्डा पडलाय, आता काहीतरी खाऊन घेऊया. अवनी म्हणते, मला भूक नाहीये. तर राजा तिला सांगतो, अहो येथील वडापाव नाही सॉरी येथील मेंदू वडा खूप छान असतो, एकदा खाऊन तर पहा. काय ती चटणी, काय ते सांबर, हा हा हा. तर अवनी म्हणते, मेंदू वडा नाही, मेदू वडा. राजा म्हणतो, हो हो तेच मेदू वडा, एकदा खाऊन तर पहा, चला. असं म्हणून राजा गाडी पुढे घेतो आणि इकडे यशादा, पान्या, धन्या घराबाहेर येतात. तर धोंड्यांना या आचार्याला सांगत असतो, पोळ्या एकदम मऊ, बुंदीचा लाडू तोंडात टाकला की विरघळला पाहिजे, आमटी झणझणीत आणि भाजी भात एकदम सुका सुका, एकदम हातात घेतला की खाली निसटला पाहिजे असा बनवायचा. धोंडी अण्णाचा उत्साह पाहून यशदा, पान्या, धन्या खूप खुश होतात. यशदा विचारतो, सगळी तयारी झाली आहे ना? पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं, अरे नाही, आपल्याला राजा आणि अवनीसाठी नवीन कपडे घ्यावे लागतील ना. नवीन कपड्याशिवाय ते कसे रिसेप्शनला उभे राहणार? धन्या म्हणतो, यशदा दे माझ्याकडे पैसे, मी त्यांच्यासाठी नवीन कपडे घेऊन येतो. तर पाण्या म्हणतो, ए अर्धा मेंदू, तू नाही जायचं, आपण दोघांनी जायचं. यशदा म्हणतो, ठीक आहे, दोघे जा, मी पैसे देतो. अवनीसाठी एक चांगली साडी आणा आणि राजासाठी चांगले कपडे आणा, जा. असं म्हणून तो या दोघांकडे पैसे देतो. आणि धन्या म्हणतो, मला नवीन कपडे. पाण्या म्हणतो, तुझं लग्न आहे का, तुला कशाला? त्यामुळे धन्या हा नाराज होतो. पाण्या यशदाला म्हणतो, पाहिलं कसा नाराज झाला. यशदा पाण्याला पैसे देतो. पाण्या आणि धन्या जाऊ लागतात. तेवढ्यात यशदा धन्याला परत आवाज देऊन बोलवतो. धन्या परत येतो. यशदा म्हणतो, हे घे पैसे, तुझ्यासाठी आणि पाण्यासाठी सुद्धा एक कुर्ता घे. हे ऐकून धन्याला खूप आनंद होतो. तो यशदाला घट्ट मिठी मारतो. पाण्याजवळ येतो आणि त्याला पैसे दाखवून सांगतो, हे पा, मला यशदाने पैसे दिले फक्त माझ्यासाठी कुर्ता घ्यायला. तर पाण्या म्हणतो, फक्त तुझ्यासाठी, आपण आपल्या यशदासाठी सुद्धा घेऊया. धन्याला ही आयडिया आवडते. मग धन्या विचारतो, आणि आपल्या अन्नासाठी? पाण्या म्हणतो, चल पाहूया. आणि मग हे दोघेही खरेदीसाठी जातात. इकडे अवनी आणि राजा दोघे हॉटेलमध्ये येऊन बसतात. वेटर येतो, मेनू कार्ड देतो. राजा म्हणतो, 2 गरमागरम मेदू वडा आणि सांबर एक्स्ट्रा, हिरव्या मिरच्या सुद्धा तळून आण बरं का. वेटर हो म्हणतो. अवनीला राजा सांगतो, सांगावं लागतं, नाहीतर आहे ना हे लोक थंड देतात, हिरव्या मिरच्या तर देतच नाही. राजा हा या वेटरकडे पाहतो. वेटर तेथेच उभा असतो. राजा म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही खुर्चीवर बसून आहे ना वहिनींशी गप्पा मारा, मी घेऊन येतो ऑर्डर. हा वेटर त्याला डोळे दाखवून निघून जातो. राजा म्हणतो, ॲटिट्यूड पाहिला का, कसा ॲटिट्यूड आहे. राजा अवनीला म्हणतो, जोपर्यंत पोटात भर जात नाही ना तोपर्यंत मेंदूला उभारी येत नाही. अवनी ही छोटीशी स्माईल करते. राजा म्हणतो, आता कसं छोटीशी स्माईल केली? अहो तुम्ही छोटीशी स्माईल केली ना तरी विषयला हार्ड होतो, अवघड होऊन जातं सगळं. आणि त्यात तुम्ही खळखळून हसला मग तर रन त्या उन्हात चांदणंच. अवनी राजाकडे रागारागाने पाहते. राजा गप्प बसतो. अवनी चिडून म्हणते, तुला माहिती आहे का मला सगळ्यात जास्त राग कोणाचा आला? राजा विचारतो, कोणाचा? अवनी सांगते, महेश दादाचा. तो एवढा मेल इगोइस्टिक असेल ना असं मला वाटलं नव्हतं. राजा म्हणतो, आहे सेम येते ते तसेच आहे. पण हे तुम्ही काय म्हटला, मेल काय? अवनी सांगते, मेल इगोइस्टिक. राजा म्हणतो, हा सेम आहे, पण त्याचा अर्थ काय? अवनी सांगते, पुरुषी अहंकार.
पुरुषी अहंकार असलेला दादा असेल असं मला वाटलं नव्हतं. त्याने स्वाती वहिनींच्या आईवडिलांना सुद्धा धमकी दिली. अवनीला घरात घेतलं तर मी स्वातीला कायमचं आणून सोडेल. अरे ही काय बोलण्याची पद्धत आहे का? स्वाती वहिनी का त्याची गुलाम आहे का? कायमचं परत आणून सोडेल. आणि ही स्वाती वहिनींच्या आईवडिलांची चूक आहे. जसं मुलांचं करिअर महत्त्वाचं तसं मुलींचं करिअर पण महत्त्वाचं असतं. आज स्वाती वहिनी नोकरी करत असती, स्वतःचे पैसे कमवत असती, तर महेश दादाची अशी बोलण्याची हिंमत झाली असती का? राजा सांगतो, खरंय तुमचं, तुमचा दादा पण मला बिलकुल नाही आवडला. तसाच येतो. तेवढ्यात हा वेटर मेदूवडा आणून देतो. अवनी म्हणते, मला आहे ना खाण्याची इच्छाच नाहीये, मला भूकच नाहीये. राजाला माहीत असतं तिला भूक लागलीये. राजा तिला काटा चमचा देतो आणि मग अवनी एका क्षणानंतर लगेच मेदूवडा खाऊ लागते आणि ती फक्त खाण्यातच लक्ष देते. पटापट 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 प्रत्येक घास खात असते. राजाला समजतं हिला भूक लागली. राजा म्हणतो, घ्या ना, अजून घ्या. तो आपले 2 मेदूवडे सुद्धा तिलाच देतो. तर अवनी म्हणते, सॉरी, मला खूप भूक लागली ना, पोटात असा खड्डा पडला होता म्हणून पटापट खात होते. पण तुला काय? राजा सांगतो, अहो खा ना, आपण परत मागू, खूप पैसा आहे आपल्याकडे, यशादाने पाठवला ना. अवनी विचारते, काय? राजा म्हणतो, नाही काही नाही, मी अजून मागवतो. आणि राजा आणखीन 2 मेदूवड्याची ऑर्डर देतो. अवनी ही अदाशासारखं खात असते. तिला खूप भूक लागलेली असते आणि राजा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. दुसरीकडे सुलू आत्याचा मात्र खूप जळफाट होत असतो आणि ती आपल्या या कुदळकडे पाहत असते. आणि मग दत्ता तिला समजावून सांगतो, अगं सुले, एवढा विचार करू नको. आपण एक काम करूया, आपण आहे ना 3-4 दिवस गाव सोडून जाऊया. नाहीतर हा धोंड्या आहे ना दिवस रात्र लाइटिंग डान्सिंग असं करून करून आपला कान खाऊन टाकेल, मेंदू खाऊन टाकेल आपला. चल आपण इथून निघून जाऊया. सुलू आत्या रागारागाने या आपल्या कुदळकडे पाहते. तिला आठवतं की धोंड्या अण्णाने ही कुदळ तिच्या घरावर फेकून दिली होती आणि म्हणाला होता, तुझा शाप फुसका ठरला. दत्ता म्हणतो, अगं सुले, तुझा शाप पुरा फेल झालाय, तुझा शाप त्यांना नाही लागला. सुलू आत्याला खूप राग येतो आणि ती रागारागाने घराबाहेर येते. इकडे धोंडियांना आचार्यांशीच बोलत असतो, स्वयंपाक कसा व्हायला पाहिजे याबद्दल सांगत असतो. तेवढ्यात सुलू आत्या आणि दत्ता तेथे येतात. सुलू आत्या या आचार्याला सांगते, अरे असा स्वयंपाक बनवा ना की अख्ख्या गावाने खाल्ला पाहिजे, असा सुवास संपूर्ण गावभर दरवला पाहिजे. काय अण्णा? धोंडियांना काहीच बोलत नाही, तिच्याकडे निरखून पाहत असतो. दत्ता म्हणतो, व्हय तर मग, अरे धोंडी अण्णाच्या घरचं कार्य आहे, भारी स्वयंपाक झालाच पाहिजे. सुलू आत्या या आचार्याला म्हणते, मठ्ठा बनवला ना? अरे मठ्ठा बनवा, नुसतं पाणी नाही बरं का, असा मठ्ठा पाहिजे की पिल्यानंतर पोटात शांती आणि चेहऱ्यावर समाधान दिसायला पाहिजे. आणि पण तुम्ही सगळं एवढं बनवताय, पण ज्या पोरीसाठी बनवताय, ज्या सुनेसाठी बनवताय, ती सून येईल का रं? ती सून तर सकाळी पळून गेली, मला नाही वाटत ती सून येईल. सून न येणार मग रिसेप्शन कसं होणार? धोंड्यांना चिडून म्हणतो, ए सुले, निघ इथून, माझ्या पोराच्या आनंदाला गालबोट लावू नको, तुझी घाणेरडी नजर लावू नको. तर सुलू आत्या म्हणते, अरे माझा शाप आधीच तुम्हाला लागलाय आणि तो शाप फळणार. एकतर तुझी सून येणार नाही आणि आली तर टिकणार नाही, एवढं लक्षात ठेव. दत्ता म्हणतो, खरंय. धोंड्यांना एक मोठी पळी उचलतो आणि म्हणतो, ए जाता का रे, घालू डोक्यात? हे दोघे घाबरून तेथून पळून जातात. अवनी आणि राजाने पोटभर खाल्लेलं असतं. अवनी म्हणते, आता पोटातला जो खड्डा होता ना तो भरलाय. राजा सांगतो, खरंय तुमचं. कसं आहे ना, माणसाचं असंच असतं, जेव्हा आपल्याला अडचण असते तेव्हा देवी आईची आठवण येते, पण अडचण नसते तेव्हा देवी आईची आठवण येत नाही. पोटाचं पण तसंच, जेव्हा खूप टेन्शन असतं भूक लागत नाही, आणि जेव्हा टेन्शन जातं तेव्हा भूक म्हणती खा खा खा, आणि आपण सगळं खाऊन टाकतो. असंच असतं. अवनी ही राजाकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते, हे सगळं तुला सुचलंय? राजा सांगतो, हुशार बरं का तुम्ही. अरे हा, गोल्ड मेडल हेड. खरंय. अवनी हसू लागते. राजा सांगतो, मला नाही सुचलं, माझ्या यशादाला सुचलंय, तो असं भारी भारी बोलत असतो. अवनी सांगते, खरंच तुझा यशादा भारी आहे, मला त्याला पाहून ना माझ्या बाबांचीच आठवण येते. तर राजा सांगतो, पण आमच्यासाठी तो आहे ना आमची आई आहे, आमच्यासाठी खूप करतो. अवनी म्हणते, अरे मग तुम्ही पण त्याची मदत करत जा ना. राजा सांगतो, करतो ना, खूप मदत करतो आम्ही, पण तोच आम्हाला मदत करू देत नाही. तो म्हणतो, तुम्ही काम आणखीन बिघडून ठेवाल. अवनी म्हणते, खरंय, कान बिघडवल्यावर आणखीन काम करावं लागत असेल ना त्याला. असं म्हणून अवनी हसून तेथून निघून जाते. राजा म्हणतो, हेड, खरंच गोल्ड मेडल हेड,
मला काय बोलून देणार नाही ही बाई, असा विचार करून राजासुद्धा तिच्या मागे मागे जातो. आणि इकडे सुलू आत्या आज रात्री रिसेप्शनला कोणती साडी नेसायची ते पाहत असते. दत्ताला विचारते, ए दत्ता दादा सांग बरं कोणती साडी नेसू. दत्ताला मोठा धक्काच बसतो. दत्ता विचारतो, अगं मला काय साडीतलं कळतं का, मला कशाला विचारती. सुलू आता एक साडी निवडते आणि विचारते, आता मला इस्त्री करायची, इस्त्री कुठे. दत्ता चिडून म्हणतो, अरे नेहमीच्या जागेवर आहे ना. मग सुलू आता इस्त्री करू लागते. दत्ता चिडून विचारतो, सुले तुला बुंदी खायची का, मी तुला मार्केटमधून आणून देतो, पण तुला कशाला त्या रिसेप्शनला जायचं आहे. तर सुलू आत्या हसू लागते आणि म्हणते, अरे दत्ता दादा तुला कळत कसं नाही आहे, ती जी सून पळून गेली ती परत येईल का, तुला काय वाटतं. दत्ता काका सांगतो, 0% चान्सेस आहे. मग सुलू आत्या विचारते, मग धोंडी अण्णाच्या रिसेप्शनचा बोजवारा उडणार याचे किती चान्स आहे. दत्ता काका म्हणतो, 1000% चान्स आहे. सुलू आत्या म्हणते, अरे मग आपल्या तिथे लाईटिंग डान्सिंग करता येईल ना, सगळ्या गावासमोर त्या धोंड्याची आणि त्याच्या पोरांची जिरवता येईल, सगळ्यांना आपल्या शापाची आठवण करून देता येईल, हो की नाही. हे ऐकून दत्ता खूप खुश होतो. दोघे भाऊ बहीण हसू लागतात, आनंद साजरा करतात. त्यांना असं वाटतं की हा कार्यक्रम काही होणार नाहीये आणि धोंडीच्या घरात बाईचा आशीर्वाद कधीच येणार नाही. इकडे अवनी आणि राजा हॉटेलच्या पार्किंगमध्ये येतात आणि तेवढ्यात राजाला यशोदाचा कॉल येतो. राजा फोन उचलतो आणि म्हणतो, अरे यशोदा तुझ्याबद्दलच बोलत होतो, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. यशोदा विचारतो, अरे कुठे तुम्ही, पेट्रोल टाकून झालं की नाही, पैसे दिले ना. राजा सांगतो, अरे गाडीचं जेवण दिलं गाडीला, आता आमचं जेवण, आम्ही जेवायला थांबलो होतो. तर यशोदा म्हणतो, अरे बाहेरचं खायचं नाही, किती वेळ सांगितलंय. राजा विचारतो, वा रे वा, डबा दिला होता का मला, बाहेरचं खायचं नाही. यशोदा म्हणतो, अरे हो चुकलं माझं. राजा म्हणतो, अरे चेष्टा करतोय, सकाळी गाडीवरच निघालो ना, तू डबा कसा देणार होता. अरे थोडी भूक लागली होती म्हणून थोडंसं खाल्लंय, पोटाला आधार म्हणून. यशोदा म्हणतो, फक्त आधारच दिला ना, घरी या लवकर जेवायला. राजा सांगतो, अरे हो हे काय 19-20 सिग्नल पडला का लगेच घरी. यशोदा म्हणतो, हळू ये, बायको आहे आता बरोबर. राजा हो म्हणतो आणि फोन कट करतो. राजा म्हणतो, चला घरी जायचं आहे आपल्याला. तर अवनी विचारते, तू तुझ्या अण्णांबरोबर असं चांगलं का नाही वागत. तर राजा सांगतो, वागतो ना चांगलं. अवनी म्हणते, कुठे चांगला वागतोस, दिसलंय मला. राजा सांगतो, तेच चांगलं वागत नाही, तुम्ही पाहिलं ना कसा डान्स करत होते. अवनी सांगते, चांगला डान्स करत होते, उलट तुमच्या सगळ्यांपेक्षा त्यांची एनर्जी मला आवडली. राजा सांगतो, हो ते तर खरं आहे, त्यांच्यात आहे ना खूप एनर्जी आहे. तर अवनी म्हणते, तसे तू सुद्धा चांगला माणूस आहे, मला नव्हतं वाटलं तू एवढा चांगला माणूस आहे. राजा विचारतो, चांगला माणूस नाही म्हणजे. अवनी सांगते, म्हणजे तू ती मारामारी केली, किडनॅपिंग केली, मला असं वाटलं तू काय गुंड वगैरे आहेस का. राजा म्हणतात, काय बोलताय, मी तुम्हाला एवढी मदत केली आणि तुम्ही मला असं म्हणताय. तसं मला तुमच्या घरचे सुद्धा आवडले होते सुरुवातीला, पण नंतर ते व्हिलनच निघाले. अवनी चिडून म्हणते, ए माझ्या घरच्यांना व्हिलन म्हणायचं नाही, त्या विमानने सगळं केलं आहे, त्याने आमच्यात फूट पाडली, नाहीतर माझ्या घरचे खूप चांगले आहे आणि माझ्या बाबांचं तर माझ्यावर खूप प्रेम आहे. असं म्हणून अवनी आपल्या बाबांचे आणि तिच्या लहानपणीचे किस्से सांगते आणि म्हणते की माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. मी आहे ना 1-2 वर्षांची असेल आणि पाऊस पडत होता, मला पावसात भिजायचं होतं, मी घराबाहेर गेले आणि पाऊसच थांबला, मी खूप रडत होते. मग बाबांनी चक्क माझ्यासाठी रेन मशीन मागवलं आणि पुढील 6 तास मी त्या पावसाच्या पाण्यात भिजत होते. असे होते माझे बाबा. राजाला आश्चर्य वाटतं. अवनी त्याला सांगते, एवढंच नाही, एकदा बाबा माझ्यावर खूप चिडले आणि मग त्यांच्या मीटिंगसाठी निघून गेले. मी घरी रडत होते तर बाबा त्यांची मीटिंग सोडून आले होते. खरंच माझ्या बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, फक्त त्या महेश दादामुळे मला त्यांना काही सांगता नाही आलं, नाहीतर मी त्यांना सगळं खरं सांगितलं असतं, सगळं झालं असतं. अवनी इमोशनल होते. तर राजा म्हणतो, अहो तुम्हाला सांगितलंय ना, होप सोडायची नाही. होप. तर अवनी म्हणते, हा माहिती आहे, होप खूप तोप चीज आहे, नेहमी तेच सांगतो. राजा म्हणतो, अरे हो मी नेहमी तेच बोलतो, चला आता आपल्या घरी जायचं आहे. आणि मग हे दोघे गाडीत बसणार. इतक्यात अवनी विचारते, राजा मला तुला एक विचारायचं आहे, तू इतकी रिस्क घेऊन मला एवढी मदत का केलीस, म्हणजे तुझा काय स्वार्थ, तू मला मदत का करतोयस. राजा अवनीच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुम्हाला खरं सांगू का, मला आहे ना तुमची खूप भीती वाटते, कारण तुम्ही खूप रागीट आहे, कधी तुमचा स्वतःवरचा ताबा सुटेल, त्यामुळे मला शेवटी तुम्हाला मदत करावीच लागते. अवनी विचारते, मी रागीट आहे, माझ्यावरचा ताबा सुटेल.
राजा म्हणतो, हे पहा तुम्ही आता व्हायलंट होताय. अवनी खूप चिडते आणि राजाला मारायला त्याच्या मागे धावते. राजा कसंबसं स्वतःला वाचवतो आणि दूर पळून जातो आणि अवनी मनसोक्त हसते. राजा म्हणतो, पाहिलं का, मी म्हणालो होतो ना, जेव्हा तुम्ही मनसोक्त हसाल तेव्हा या रणरणत्या उन्हातसुद्धा चांदणं पडेल. अवनी आणखीनच हसू लागते. राजा खूप खुश होतो. बॅकग्राऊंडमध्ये बाई तुझा आशीर्वाद हे गाणं सुरू होतं. अवनी खूप दिवसानंतर इतकी छान हसलेली असते. राजाला सुद्धा खूप भारी वाटतं. तेवढ्यात राजाला वाटतं कदाचित हे चांदणंसुद्धा शेवटचंच. आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मॅडमला सगळं कळणार आणि मग त्या काही मला सोडणार नाही. हा विचार करून राजा टेन्शनमध्ये येतो. आणि इकडे पाण्या आणि धन्या घरी येतात आणि यशोदाला कपड्यांची केलेली खरेदी दाखवतात. सगळ्यात आधी राजासाठी आणलेला सूट दाखवतात. यशोदाला सूट आवडतो. मग अवनीसाठी आणलेली साडी दाखवतात. ही साडी तर खूपच सुंदर असते. यशोदा म्हणतो, भारी साडी आणली रे. आणि मग धन्या हा यशोदाला त्याच्यासाठी आणलेला कुर्ता दाखवतो. यशोदा म्हणतो, अरे माझ्यासाठी कशाला आणला? पाण्या म्हणतो, अरे तू आपला यशोदा आहे, सगळ्यात भारी, मग तू भारी कुर्ता घालायलाच हवा ना. तेवढ्यात पायल आणि नमी तेथे येतात. नमी विचारते, काय खरेदी केली आहे? आम्हाला सुद्धा पाहायची आहे. सगळ्यात आधी नमी यशोदाचा कुर्ता पाहते आणि म्हणते, तुला भारी दिसल. मग ती अवनीची साडी पाहते. पायल आणि नमीला ही साडी खूप आवडते. नमी विचारते, पण ब्लाऊजचं काय? तर धन्या म्हणतो, असेल ना त्यामध्ये ब्लाऊज. तर पायल म्हणते, अरे तो ब्लाऊज पीस असतो, ती कसा घालणार? ब्लाऊज शिवावा लागेल ना, तेव्हा ही साडी नेसता येईल. आता अचानक ब्लाऊज कोण शिवू देईल एवढ्या लवकर? हा प्रश्न या सगळ्यांना पडतो. तेवढ्यात नमी म्हणते, अरे त्या देशमुख काकू अर्ध्या तासात ब्लाऊज शिवून देतील. पायल विचारते, पण ब्लाऊजचं माप नाही आहे ना. धन्या म्हणतो, मग त्यांच्याकडे जुना ब्लाऊज असेल ना, त्याचं माप. नमी म्हणते, अरे पण आपण ते ब्लाऊज घेतलं तिला कळेल ना, तिला सरप्राईज द्यायचं आहे. तेवढ्यात यशोदाला अवनीची कालची साडी आणि ब्लाऊज दिसतो आणि तो म्हणतो, हा ब्लाऊज चालेल का? नमी म्हणते, अरे वा, खरंच तो खूप हुशार आहे. नमी हा ब्लाऊज घेते. पायल आणि नमी ब्लाऊज शिवायला निघून जातात. घरात सगळे खुश असतात. पाण्या हा यशोदाला म्हणतो, आपल्या राजाचं लग्न झालं म्हणून किती भारी झालं ना, सगळे खुश आहेत. पण एवढंच वाटतं की राजा आधी तुझं लग्न व्हायला पाहिजे होतं. यशोदा सांगतो, अरे पाण्या, माझं लग्न आज न उद्या होणारच आहे, पण आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणं महत्त्वाचं होतं. आता सगळं चांगलंच होणार. पाण्यासुद्धा हेच म्हणतो आणि हे दोघे बाकीच्या कामाला लागतात. इकडे अवनी आणि राजा घराकडे येत असतात. अवनी ही गाडी झोपी गेलेली असते. राजा तिच्याकडे पाहत असतो. तेवढ्यात गाडी एका खड्ड्यातून जाते आणि अवनीला जाग येते. अवनी म्हणते, सॉरी, मला डोळा लागला होता, झोपले होते मी. राजा म्हणतो, अहो झोपा तुम्ही शांतपणे. आता तुमचे बाबा फिट अँड फाईन झाले म्हणून तुम्हाला बरं वाटतंय ना, चांगली गोष्ट आहे. तर अवनी म्हणते, सोड तो विषय, आता मला त्याबद्दल नाही बोलायचं. आणि मग अवनी राजाला विचारते, राजा तुला एखादी मुलगी आवडत असेल ना, एखादी गर्लफ्रेंड असेल ना तुला? राजा खूप लाजतो. अवनी म्हणते, लाजतोय याचा अर्थ आहे कुणीतरी. राजा सांगतो, अहो येथे एक बाई घरात यावी त्यासाठी आम्ही इतकी कसरत करत होतो. नाही, मला कुणी गर्लफ्रेंड नाही आहे. अवनी म्हणते, खरं सांगायचं कुणीतरी असेलच ना? राजा सांगतो, होती एक, लहानपणी आवडली होती. अवनी विचारते, लहानपणी काय झालं होतं? राजा सांगतो, तिची माझी भेट झाली, ती माझ्याकडे पाहून हसली, मी तिच्याकडे पाहून हसलो. राजाला अवनी आणि त्याची लहानपणाची भेट आठवते. अवनी विचारते, मग पुढे? राजा सांगतो, मग काय, सेपरेट झालो आम्ही आणि मी तिची आठवणच काढत बसलो. अवनी म्हणते, ते झालं लहानपणाचं, मग मोठ्या झाल्यावर काय झालं? राजा सांगतो, ते काय म्हणतात एक क्रश का काय, ती क्रश होती. अवनी विचारते, मग पुढे काय झालं क्रशचं? तर राजा सांगतो, त्या क्रशवालीचा बाप आहे ना, क्रशर चालवायचा. मला म्हटला, माझ्या पुरीच्या नादाला लागला तर तुला क्रशरमध्येच क्रश करतो, म्हणून त्या क्रशचा विषय सोडून दिला. अवनी खुदू हसू लागते. अवनी विचारते, मग अजून कुणी असेल ना? राजा सांगतो, आहे ना एक, बॉटम हार्टपासून मला ती आवडते. अवनी विचारते, कोण आहे ती, सांग मला. राजा सांगतो, नाही, आता नाही सांगू शकत, कारण ते वन वे. माझं तिच्यावर प्रेम आहे, पण तिचं काय माहीत नाही. आता सगळं देवी आईच्याच हातात आहे. अवनी म्हणते, बरं होईल, मी ना तुला एक ॲडव्हाइस देते, लवकरच सगळं ठीक होईल. राजा म्हणतो, हो द्या. तेवढ्यात अवनीला दिसतं की राजा वेगळ्या रस्त्याने गाडी नेतोय. अवनी विचारते, आपण कुठे जातोय? राजा हा पोलीस स्टेशनला जात असतो, पण अवनीला काही सांगत नाही आणि म्हणतो,
सांगतो ना, येईल थोड्या वेळात, मग कळेलच तुम्हाला. राजाला टेन्शन आलेलं असतं की आता अवनीला मॅरेज सर्टिफिकेटचं कळेल, आपलं लग्न खरं ही गोष्ट समजणार. अवनी काय करेल याची भीती त्याला वाटत असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. राजा आणि अवनी या दोघांनी एकत्र छान वेळ घालवला आणि इकडे धोंडी अण्णाच्या घरी रिसेप्शनची जय्यत तयारी झाली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दांगट परिवाराच्या घरी रिसेप्शनची सगळी तयारी झालेली असेल आणि खरा हिरो असणार आपला धोंडी अण्णा. सूट बूट घालून, डोळ्याला गॉगल लावून धोंडी अण्णाची एंट्री होणार आणि मग यशदा, पाण्या, राजा, धोंडीदा हे सगळे चक्क स्टेजवर धुरा उडून देणार, डान्स करणार. सगळे खूप खुश असतील आणि इकडे अवनीला समजणार की आता तिचं आणि राजाचं लग्न खरोखर झालंय आणि ती मिसेस धनराज डांगट आहे. त्यामुळे अवनी राजावर खूप चिडणार आणि राजाला ठणकावून सांगणार, मी तुझी बायको नाहीये, त्यामुळे मी तुझ्या घरी येणार नाही. त्यामुळे राजाला जबर धक्का बसेल. मग आता या रिसेप्शनचं काय होईल हे सगळं पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.